अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली इतके प्रोवोकिंग की आता आपण रस्त्यावर उतरून लढाई लढली पाहिजे, हातात शस्त्र घेतलं पाहिजे, अशा पद्धतीची भाषा वापरली जाते आणि अनेक ठिकाणी. तर मग यांच्यावरती कारवाई करायची कशी? तर त्याच्यासाठी हा कायदा गरजेचा आहे. त्यांना भारताची लोकशाही उलथून टाकून त्या ठिकाणी माओवादी विचाराचं सरकार स्थापन करायचं आहे. लाल किले पे लाल निशान ही त्यांची घोषणा आहे. आणि त्यासाठी ही चळवळ गेली 50 वर्ष जंगलामध्ये सगळ्या काम करताना आपल्याला दिसत. या शहरी माओवाद्यांना प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी हा विशेष जनसुरक्षा कायदा येऊ घातलेला आहे. आणि असंच जर होत राहिलं तर महाराष्ट्रामध्ये गृहयुद्धाची परिस्थिती भविष्यात निर्माण होऊ शकते. हे जर व्हायचं नसेल तर हा कायदा अतिशय गरजेचा आहे असं आम्हाला वाटतं. आणि अशा पद्धतीचा कायदा जो महाराष्ट्रात येऊ घातलाय तो ऑलरेडी 4 राज्यांमध्ये आहे जे नक्षलग्रस्त आहेत. आंध्र प्रदेशमध्ये आहे, तेलंगणामध्ये आहे, छत्तीसगडमध्ये आहे. आणि कायदा पारित केल्यानंतर मला असं वाटतं की 100% ह्या काही बेकायदेशीर फुटीरतावादी माओवादी ज्या काही कारवाया शहरी भागांमध्ये चालतात तर ह्या कारवायांवरती नक्की आळा बसेल आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राची सामाजिक सुरक्षा ही अबाधित राहील. भारताची लोकशाही, महाराष्ट्राची लोकशाही ही अबाधित राहील. नमस्कार, मी सागर देवरे. कॅमेऱ्यावर आहेत आलेख साळके आणि संजय राठोड. आज आपल्यासोबत आहेत विवेक विचार मंचाचे राज्य संयोजक सागर शिंदे. सध्या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने एक विशेष कायदा प्रस्तावित करण्याचा विधिमंडळामध्ये प्रस्ताव ठेवला आहे. या महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा विषयाच्या जागरूकतेसंदर्भामध्ये विवेक विचार मंच पूर्ण राज्यभरामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सक्रिय काम करत आहे. तर याविषयी आपल्याशी बातचीत करण्यासाठी आणि या कायद्याच्या जागरूकतेविषयी माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आले आहेत सागर शिंदे. सर नमस्कार. नमस्कार. सर, महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा नेमका काय आहे आणि या कायद्याची गरज महाराष्ट्राला काय आहे, या संदर्भामध्ये आपण प्रेक्षकांना काय माहिती देऊ शकतो? महाराष्ट्रात विशेष जनसुरक्षा कायदा येऊ घातलेला आहे आणि 2024 मध्ये मागच्या वर्षी त्याचं विधेयक विधिमंडळामध्ये मांडले गेलेलं आहे. मुळात हा कायदा का येतोय तर आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये 1967 पासून नक्षलवाद ही एक मोठी समस्या भारतामध्ये आहे आणि भारताच्या अंतर्गत सुरक्षेला एक खूप मोठा धोका या संघटनेपासून आहे. गेल्या 50 वर्षामध्ये म्हणजे जितके आपले जवान हे हे बॉर्डरवरती हुतात्मा झाले नसतील त्याच्यापेक्षा जास्ती या माओवाद्यांनी मारलेले आहेत. इतके हत्याकांड यांनी केलेले आहेत आणि अतिशय हिंसक अशी ही मूवमेंट आहे की जंगल भागामध्ये त्यांच्याकडे शस्त्र आहेत, बॉम्ब आहेत आणि ते हल्ले करतात. तिथल्या दलित आदिवासींवर सुद्धा ते हल्ले करतात, त्यांनाही मारतात. आणि या चळवळीला पहिल्यापासून शहरी भागातली मंडळी त्यांची ही मदत करत आलेली आहे. आणि ह्या सगळ्या मंडळींचं जे शहरी भागातलं जे काही प्रमाण आहे किंवा कारवाई आहे ह्या मधल्या काळामध्ये वाढलेल्या दिसतात. त्यामुळे अशा या शहरी माओवाद्यांना प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी हा विशेष जनसुरक्षा कायदा येऊ घातलेला आहे. त्याच्यासाठी या कायद्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. सर, महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्यातील प्रावधान आणि तरतुदी नेमक्या काय आहेत? महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये या कायद्या संदर्भामध्ये जी चर्चा आणली गेली तर लोकांपर्यंत ह्याच्यामध्ये जे प्रावधान, या कायद्याचे प्रावधान आणि जे तरतुदी ते आपण प्रेक्षकांना आपण कसे सांगू शकतो? मुळात हा जो कायदा आहे तर आपल्याला माहिती भारतामध्ये अनेक कायदे आहेत, महाराष्ट्रातही कायदे आहेत. पण बऱ्याचदा लोक असं म्हणतात की बाबा अशा कायद्याची गरज काय, UAPA सारखा ऍक्ट आहे तर तो खरं तर दहशतवादी कारवायांसाठी आहे. आणि मुळात हे जी माओवादी संघटना ज्या असतात, फ्रंट संघटना ज्याला म्हणतात, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी ही बॅन असलेले पक्ष आहे हा. आणि यांना 2000 म्हणजे काँग्रेसचं सरकार असतानाच या पक्षाला बॅन केलं गेलेलं आहे. आणि ह्या मंडळींचे जे काही फ्रंट संघटना शहरी भागात काम करतात तर यांची कार्यपद्धती आणि रणनीती ही अतिशय अनोखी आहे. किंवा एक गुप्तपणे काम करताना किंवा कुठेही आम्ही माओवादी आहोत असं न दाखवता काम मात्र माओवादी संघटनेचं करायचं किंवा माओवादी पक्षाच्या धोरणानुसार करायचं असं त्यांचं नियोजन असतं. आणि त्यामुळे भारतामध्ये समाजामध्ये अराजक कसं माजेल किंवा घटनात्मक ज्या काही संस्था आहेत आपल्या त्याच्यामध्ये न्याय व्यवस्था असेल, पोलीस प्रशासन असेल किंवा निवडणुकीची यंत्रणा असेल तर या सगळ्यांविषयी सातत्याने असंतोष निर्माण करायचा समाजामध्ये.
काही आंदोलनं सुरू झाली तर अशा आंदोलनांमध्ये घुसायचं, त्या आंदोलनांना जहाल बनवायचं, त्याच्यामध्ये आणखीन तेल ओतायचं, चिथावणी द्यायची आणि एक प्रकारे हिंसा घडेल की काय अशी परिस्थिती निर्माण करायची. मग अशी परिस्थिती निर्माण करत असताना अतिशय चाणाक्षपणे हे लोक भाषा वापरतात किंवा गुप्तपणे कारवाई करत असतात. तर यांना आटोक्यात कसं आणायचं? या इतके प्रोवोकिंग भाषण केले जातात, म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली इतके प्रोवोकिंग की आता आपण रस्त्यावर उतरून लढाई लढली पाहिजे, हातात शस्त्र घेतलं पाहिजे, अशा पद्धतीची भाषा वापरली जाते आणि अनेक ठिकाणी. तर मग यांच्यावरती कारवाई करायची कशी? तर त्याच्यासाठी हा कायदा गरजेचा आहे. आपण जर बघितलं तर अनेक उदाहरणं याच्यामध्ये देता येईल. महाराष्ट्रामध्ये सुधीर ढवळे नावाचा एक जण आहे की जो रिपब्लिकन पॅन्थर जातीअंताची चळवळ नावाचा पक्ष चालवतो. कबीर कला मंच किंवा त्यांच्या ज्या काही फ्रंट संघटना आहे महाराष्ट्रातल्या, या सगळ्या संघटनाचा एक प्रकारे मास्टर माइंड हा सुधीर ढवळे. या सुधीर ढवळेने स्वतः चारू मजुमदार की जो ज्याने नक्षलवादी चळवळीची सुरुवात केली भारतामध्ये, त्याचं चरित्र लिहिलेलं आहे छोटंसं. आणि त्या चरित्रामध्ये मुखपृष्ठावरतीच तो माओ त्से तुंग, जो या माओवादी चळवळीचा चीनचा नेता की ज्याच्या आदर्शाने प्रेरणा घेऊन हे इकडे काम करतात, तर त्याच्याकडनं त्याचं चरित्रामध्ये त्यांनी त्याचं फ्रंट पेजला किंवा मुखपृष्ठावरतीच त्याचं स्लोगन त्या ठिकाणी दिलेलं आहे, कोट दिलेला आहे. आणि कशा पद्धतीने हिंसाच्या द्वारे क्रांती आपण करू शकतो, एक प्रकारे हिंसेचं समर्थन त्यामध्ये केलेलं आहे. नक्षल चळवळीचं समर्थन त्या पुस्तकामध्ये केलेलं आहे आणि या वाटेने आपण गेलो पाहिजे असंही तो लोकांना सुचवतोय. म्हणजे एक प्रकारे मुळात हा जो नक्षलवाद आहे हा भारतीय लोकशाहीला उलथून टाकण्यासाठी अस्तित्वात आहे किंवा काम करतोय. त्यांना भारताची लोकशाही उलथून टाकून त्या ठिकाणी माओवादी विचाराचं सरकार स्थापन करायचं आहे. लाल किले पे लाल निशान ही त्यांची घोषणा आहे आणि त्यासाठी ही चळवळ गेली 50 वर्ष जंगलामध्ये सगळ्या काम करताना आपल्याला दिसते. दंडकारण्य जे जंगल म्हणतो आपण याच्यामध्ये, आणि हे शहरी भागातले कॉम्रेड त्यांना मदत करताना दिसतात. तर अशा याच्यामध्ये ह्या शहरी संघटना, त्यांच्या फ्रंट संघटना, ह्या इथल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली त्यांचे विचार प्रसारण्याचं काम करतात. तर यांना प्रतिबंध कसा करायचा? त्यासाठी जे ऑलरेडी जे कायदे आहेत तर ते कायदे अपुरे पडतात. त्याच्यामुळे हे खटले चालल्यानंतर काही दिवसांनी हे आरोपी निर्दोष सुटतात, अशी अनेक प्रकरणं झालेली आहेत. त्यामुळे स्पेसिफिक कायदे असण्याची गरज आहे आणि त्यासाठी हा कायदा येऊ घातलेला आहे की त्याच्यामध्ये त्यांच्या सगळ्या कारवायांवरती लक्ष ठेवणं असेल, त्यांच्या संघटनांना बेकायदेशीर ठरवता येऊ शकतं त्याच्यामध्ये. ते जे प्रिमायसिस वापरतायत किंवा ज्या पद्धतीने काम करतायत किंवा त्यांचे जे निधी त्यांना जे मिळतायत, तर त्याच्यावर सुद्धा बंधन त्याच्यामध्ये येऊ शकेल. अशा अनेक प्रावधान या कायद्यामध्ये आहेत. आणि बऱ्याचदा या कायद्याविषयी लोक संभ्रम निर्माण करतात की बाबा काय आहे काही नाही, किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला जाईल किंवा कोणालाही अटक केली जाईल, कायदेशीर कोणत्याही संघटनेवर बंदी घातली जाईल. परंतु या कायद्याचं प्रावधान जे आहे तर याच्यामध्ये आपण बघितलं तर अतिशय व्यवस्थित कायदेशीर प्रक्रिया याच्यामध्ये असणार आहे. म्हणजे एखाद्या संघटनेवर बंदी घालायची आहे तर त्या संघटनेवर लगेच कबीर कला मंच सारखी संघटना आहे की तिच्यावर बंदी घालायची, तर तिच्यावरती लगेच बंदी घातली पोलिसांनी असं होणार नाहीये. तर त्याच्यासाठी एक सल्लागार मंडळ त्या ठिकाणी अस्तित्वात असणार आहे. या सल्लागार मंडळामध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश दर्जाचे न्यायाधीश 3 न्यायाधीश त्याच्यामध्ये सल्लागार मंडळात असतील. मग त्या सल्लागार मंडळासमोर पोलिसांना सगळे पुरावे त्या संघटनेच्या संदर्भातले त्यांना मांडायला लागतील. ते पुरावे ते बघतील. त्यानंतर त्या संघटनेला काय म्हणायचं आहे, काय त्यांचं भूमिका आहे, ती भूमिका मांडण्याची संधी सुद्धा त्यांना त्या सल्लागार मंडळासमोर आहे. त्याची सुनावणी होईल त्या ठिकाणी न्यायाधीशांसमोर. न्यायाधीश मग त्या सगळ्याची पडताळणी करतील, साक्षी पुरावे तपासतील, सुनावणी घेतील आणि मग त्याचा रिपोर्ट करतील आणि त्या रिपोर्टच्या आधारे मग ती संघटनेवर बंदी घालायची की नाही घालायची ती कारवाई पुढे पोलीस प्रशासन वगैरे करेल. आणि त्याच्याही विरोधात नंतर यांना कोर्टामध्ये जाण्याची पुन्हा संधी आहे. त्यामुळे असं नाहीये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. गुन्हे दाखल करताना सुद्धा उप पोलीस महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी त्यांची परवानगी त्यांना घ्यायला लागणार आहे. तर अशा अनेक तरतुदी याच्यामध्ये आहेत की ज्या अतिशय व्यवस्थित आहे की त्याच्यामध्ये दडपशाही किंवा केली अटक किंवा घातली बंदी एखाद्या संघटनेवरती असं नसणार आहे. तर एक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ती गोष्ट केली जाणार आहे. आणि मुळात बेकायदेशीर संघटना की जी बेकायदेशीर कृत्य करतायत, त्या कृत्यामध्ये दिसतायत आणि विशेषतः फुटीरतावादी
विचाराने त्या प्रेरित आहेत किंवा माओवादी विचाराने प्रेरित आहेत, अशा संघटनांवरतीच साधारणतः ही कारवाई होणार आहे. काय होतं की या संघटना अनेक नावांनी काम करतात भारतामध्ये. म्हणजे जसं मी नाव सांगितलं कबीर कला मंच, जसं एक नाव आणखीन सांगतील देशभक्ती युवा मंच. किती चांगलं नाव आहे. आता या नावाला आपण माओवादी म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. पण अरुण भेलके नावाचा त्या देशभक्ती युवा मंचचा नक्षलवादी माओवादी की ज्याला अटक झाली आणि अटक झाल्यानंतर तो कन्व्हिक्ट झाला, अख्खा त्यांनी शिक्षा भोगली आणि येरवाडा जेलमधनं काही महिन्यांपूर्वी शिक्षा भोगून तो बाहेर पडलेला आहे. देशभक्ती युवा मंच म्हणजे अशा पद्धतीचे स्टुडंट काही संघटना आहेत की खूप चांगली गोंडस नावं घेतात, परंतु काम मात्र माओवादी संघटनेचं करतात. त्यामुळे चेहरा यांना माओवाद्याचा दिसत नाही आपल्याला. त्यामुळे अशा संघटनांवरती एक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अशाच बेकायदेशीर संघटनांवरती ही कारवाई ही होणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना, सामान्य संघटनांना की जे सरकारच्या विरोधी आंदोलन करतात किंवा काही आरोप करतात, तर अशा संघटनांनी त्याची चिंता करण्याचे कारण नाही. कारण तू आंदोलन करता म्हणून त्यांच्यावरती कारवाई याच्यामध्ये होणार नाहीये. तर त्याच्यामध्ये बाकीचे सगळं त्यांचं बॅकग्राऊंड आहे हे तपासलं जाणार आहे आणि त्या प्रकारचं बॅकग्राऊंड त्यांचं बेकायदेशीर याच्यामध्ये असेल तरच ती कारवाई त्याच्यामध्ये होईल असं आहे. हे आरोप करणारे जे सध्या मंडळी आपल्याला दिसत आहे, त्यांच्या आरोपामध्ये सत्यता किती आहे? लोकांमध्ये त्यांनी संभ्रम पसरवायला जो चालू केला या कायद्याच्या विरोधामध्ये, तर या कायद्याच्या विरोधामध्ये आपण जी जनजागृती करत आहोत, परंतु आपल्या जनजागृती सारखीच काही लोक ही लोकांमध्ये संभ्रम पसरवत आहे या कायद्याच्या विरोधात. त्यांच्या आरोपामध्ये सत्यता किती आहे? कसं आहे, आम्ही म्हटलं तसं अनेक कायदे आपल्याकडे आहेत आणि आपल्याला माहिती आहे की जवळजवळ 99% कायदे असे आहेत की कुठेतरी अशा कायद्यांचा दुरुपयोग सुद्धा होतो, हे आपण बघतो. पण म्हणून कायदेच नको अशी भूमिका कोणी घेऊ शकेल का? तर ती नाही. कायदे तर पाहिजे. अगदी रेल्वेने लोक प्रवास करतात, समजा विना तिकीट प्रवास करतात, म्हणून मग तसा नियमच नको का कायद्याचा दुरुपयोग होतोय म्हणून? तर असं होणार नाही ना. सगळ्या कायद्यांचा दुरुपयोग केला जातो, परंतु या कायद्याचा दुरुपयोग होईल असं नाही. मुळात याच्यावरती जे आक्षेप घेतले जात आहेत, तर आक्षेपामध्ये फक्त संशय जास्ती आहे. असं होईल, तसं होईल, याला अटक केली जाईल, संघटनेवर बंदी घातली जाईल, अशा संशय निर्माण केला जातोय. काही कम्युनिस्ट पत्रकार आहेत, ते सुद्धा अशा पद्धतीचा संशय निर्माण करतायत आणि फक्त संशयाने ह्या कायद्याला विरोध करताना आपल्याला दिसतोय. म्हणजे बघा तुम्ही, काँग्रेसचं सुद्धा लोक या कायद्याला विरोध करतायत. त्यांनी पुण्यामध्ये आंदोलन सुद्धा केलं. परंतु आपण जर थोडा इतिहास बघितला तर 2014च्या आसपास अगोदरही केंद्रामध्ये जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, मनमोहन सिंग सरकार, तर 2013 मध्ये या सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये या माओवादी संघटनांच्या विरोधामध्ये एक ऍफिडेव्हिट दिलेलं आहे. ज्याचे काही बातम्या आपल्याला गुगलवरती सुद्धा उपलब्ध आहेत आणि ते ऍफिडेव्हिट सुद्धा बघायला मिळेल. तर त्या ऍफिडेव्हिट मध्ये काँग्रेसचे नेते असं म्हणतात, सुशील कुमार शिंदे तेव्हा गृहमंत्री होते, की गुरिल्ला आर्मीपेक्षा म्हणजे जंगलातल्या नक्षलवादापेक्षा अर्बन ह्या ज्या फ्रंट संघटना ह्या जास्ती धोकादायक आहे. स्वतः मनमोहन सिंग पंतप्रधान होते, ते असं म्हणतात की हा भारतातला सगळ्यात मोठा अंतर्गत सुरक्षेला सगळ्यात मोठा धोका आहे. आणि अशा कारवाया या शहरी नक्षलवाद्यांवरती अनेक कारवाया काँग्रेसने केलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार असताना, आर पाटील गृहमंत्री असताना कबीर कला मंचवरती कारवाई झालेली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना अटका झालेल्या आहेत. त्याच्या अगोदर सुधीर ढवळे, वर्णन गोन्सल्विस, श्रीधर श्रीनिवासन सारखा केंद्रीय समितीचा सदस्य होता की यांनी कन्व्हिक्टेड केसेस आहेत या काही त्याच्यामधल्या, की ज्यांना अटक झाली, शिक्षा भोगली त्यांनी. आणि अशा प्रकारे कारवाया ह्या काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना, महाराष्ट्रात आणि केंद्रात असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यामुळे हा प्रश्न मुळात राजकारणाचा नाहीये, तर हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे पक्षांनी याला विरोध हा जो आहे तो विरोधासाठी विरोध करणं आणि मग बघा कसा हुकुमशाही येते, लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य आता धोक्यात येत आहे, असे आरोप केले जात आहेत. तर हे राजकीय आरोप आहे, हेतुपूर्वक केले जाणारे आरोप आहे. त्यामुळे या आरोपांमध्ये काही तथ्य नाहीये. मुळात कायदा मध्ये काही तरतुदी आहेत. समजा आता ती जी ह्या सगळ्या विषयामध्ये जो हा कायदा अस्तित्वात येतोय, तर हा विधिमंडळाच्या पटलावर मांडला गेला, त्याची एक प्रक्रिया निर्माण केली गेली, त्याच्यामध्ये एक संयुक्त समिती नियुक्त केली
चंद्रशेखर बावनकुळे मंत्री जी आहेत तर त्यांची समितीचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांनी जनतेकडनं पण सूचना मागवल्या की या कायद्याच्या संदर्भात तुम्हाला काही सूचना द्यायच्या असेल तर द्या. त्याची तारीख 1 एप्रिल पर्यंत होती. अनेकांनी त्याच्यामध्ये सूचना मांडलेल्या आहेत. तर अशा सूचना आपण देऊ शकतो. काही त्याच्यामधले जे क्लॉजेस आहेत त्याच्यावरती आपण प्रश्नचिन्ह किंवा त्या संदर्भात सूचना देऊ शकतो, परंतु कायदाच नको असं म्हणणं फार चुकीचं आहे. त्यामुळे या संदर्भात जे काही आरोप लोक करतायत त्याच्यामध्ये फारसं तथ्य नाहीये. उद्या कायदा आल्यानंतर जर वाटतंय कोणाला की याच्यामध्ये दुरुपयोग होतोय तर त्याच्यावरती त्यांनी बोलावं नंतर, परंतु आताच आरडाओरडा करण्यामध्ये आणि भुई थोपटण्यामध्ये काही अर्थ नाही. महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी समाजामध्ये जर जातीय युद्ध, कारण की हे सगळी फुटीरतावादी मंडळी आहे. यांनी आतापर्यंत अनेक आंदोलनं घडवून आणलेली. कोरेगाव भीमाच्या दंगलीसारखी दंगल जी झाली त्याची सगळी वातावरण निर्मिती या कबीर कलाम आणि सुधीर ढवळे यांच्या टीमने केलेली आहे. आणि असंच जर होत राहिलं तर महाराष्ट्रामध्ये गृहयुद्धाची परिस्थिती भविष्यात निर्माण होऊ शकते. हे जर व्हायचं नसेल तर हा कायदा अतिशय गरजेचा आहे असं आम्हाला वाटतं. आणि अशा पद्धतीचा कायदा जो महाराष्ट्रात येऊ घातलाय तो ऑलरेडी 4 राज्यांमध्ये आहे जे नक्षलग्रस्त आहेत. आंध्र प्रदेशमध्ये आहे, तेलंगणामध्ये आहे, छत्तीसगडमध्ये आहे. छत्तीसगड मधल्या ज्या कायद्याला तर कोर्टामध्ये आव्हान सुद्धा दिलं गेलं आणि हायकोर्टाने तो छत्तीसगडचा कायदा हा संविधान संमत आणि वैध ठरवलेला आहे. एवढं सगळं असताना काँग्रेसच्या राज्यांमध्ये सुद्धा हा कायदा तेलंगणामध्ये असताना इथं मात्र विरोध केला जातो. तर हे हेतुपुरस्सर आणि राजकीय आरोप अशा पद्धतीने केले जाते असं मला वाटतं. म्हणजे आपण बरेच म्हणजे सध्या जे ह्या कायद्याला विरोध करणारे लोक आहेत यांचं म्हणणं असं आहे की भाजप केंद्रात आल्यानंतर शहरी माओवाद आणि शहरी नक्षलवाद हा शब्द किंवा हा विषय जनतेमध्ये पसरवला गेला. तर या संदर्भात प्रेक्षकांना आपण काय सांगू शकतो? जशी तुम्ही आता माहिती दिली तर याच्यावर सविस्तर उदाहरण देताना अजून काय घटना आपण प्रेक्षकांना आपण सांगू शकतो? नाही, असं नाहीये. अगदी मी म्हटलं तसं 1967 पासून ही चळवळ जंगलामध्ये जशी सुरू आहे तशी ही शहरात सुद्धा सुरू आहे. शहरामध्ये अनेक नावांनी हे लोक वावरतात. जसं संघटनांची नावं सांगितली मी तसं अनेक फॅकल्टीज विविध विद्यापीठांमध्ये काही सामाजिक कार्यकर्ते, ह्युमन राईट्स ऍक्टिव्हिस्ट म्हणून घेतात स्वतःला. गौतम नवलाखा सारखे, आनंद तेलतुंबडे सारखे हे सगळे आरोपी आहेत एल्गार परिषदमध्ये, किंवा सुधा भारद्वाज सारखे. आणि हे लोक ह्या सगळ्या संघटनांमध्ये सक्रिय असलेले आपल्याला दिसतात. हे मेल करतायत एकमेकाला, कॉम्रेड अमुक तमुक खूप चांगलं आंदोलन झालं 1 जानेवारीचं. 1 जानेवारीला आंदोलन करायला कोणी येत नाही तिथं, मग आंदोलन कसं केलं असं म्हणतात. हा सुधीर ढवळे हा त्या श्रीधर श्रीनिवासन जो केंद्रीय समितीचा माओवादी पक्षाचा सदस्य होता तो गेला 2015 मध्ये. 2016ला मुंबईमध्येच त्याचा एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला प्रभादेवीमध्ये, ओपन कार्यक्रम हॉलमध्ये. एका नक्षलवाद्याचा कार्यक्रम त्याच्या स्मृतीनिमित्त इथं आयोजित केला जातो. त्याचं उदात्तीकरण केलं जातं, त्याच्यावरती पुस्तक लिहिलं जातं, त्याचं प्रकाशन त्या कार्यक्रमामध्ये केलं जातं. त्या पुस्तकामध्ये अनेक जण लेख लिहितात. त्या लेखामध्ये आनंद तेलतुंबडेचा एक लेख आहे. आनंद तेलतुंबडे म्हणतो की हा श्रीधर जेव्हा मला शेवटचा भेटला तर तो मला म्हणत होता की आता पुन्हा मला चळवळीत जायचंय. त्यानंतर तो आताचा भगतसिंग होता. म्हणजे एका नक्षलवाद्याला हे इथल्या महापुरुषाचा दर्जा किंवा तुलना ही भगतसिंगांसोबत केली जाते. आणि हा श्रीधर गेल्यानंतर जंगलामधनं पत्रक काढतात की रेड होमेज श्रीधर श्रीनिवासन हा गेलाय, त्याला लाल सलाम, एक प्रकारची तीही श्रद्धांजली अर्पण करतात. म्हणजे वेल नोन हा नक्षलवादी आहे, जाहीर आहे. मग अशांचं उदात्तीकरण नक्षलवाद्याचं करणं, माओवादी चळवळीचं उदात्तीकरण सातत्याने करणं, मग इथल्या काही घडामोडी घडल्या अत्याचाराच्या, अन्यायाच्या, मग त्याच्यामध्ये घुसायचं, जहालता निर्माण करायची, विशेषतः अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्याक ह्या गटांना टार्गेट करणं. तर हे मी म्हणत नाहीये, तर यांचं एक डॉक्युमेंट आहे स्ट्रॅटेजी अँड टॅक्टिक्स ऑफ इंडियन रिव्होल्युशन नावाचं, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी या पक्षाचं, बॅन पार्टीचं. आणि त्या डॉक्युमेंटमध्ये हे म्हणतात की आपण ह्या म्हणजे दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, महिला, तरुण, विद्यार्थी यांच्यामध्ये घुसलं पाहिजे. यांच्यात घुसून त्यांच्या काही संघटना ज्या आहेत त्याच्यामध्ये आपण घुसलं पाहिजे आणि जन आंदोलन एक उभारलं पाहिजे असं ते म्हणतात. म्हणजे टार्गेट करण्याचे यांचे काही समाज घटक आहे हे ते त्या ठिकाणी स्पष्ट करतात. आणि त्यामुळे या ठिकाणी काही समस्या निर्माण झाल्या की त्या समस्या सोडवण्यासाठी काही करायचं नाही, त्या समस्याचं भांडवल मात्र करायचे.
फुले शाहू आंबेडकर, हुतात्मा भगतसिंग यांची नावं घ्यायची, पण विचार मात्र माओचे मांडायचे. म्हणजे एल्गार परिषदेमध्ये तो सुधीर ढवळे म्हणतो की अगर जुल्म हो तो बगावत होनी चाहिए, अगर बगावत ना हो तो बेहतर है की रात ढलने से पहले ये शहर जलकर राख हो जाए. म्हणजे इतकी जहालता. तोच सुधीर ढवळे तिकडे संभाजीनगरला एल्गार परिषदेची तयारीसाठी आला आणि भाषण करतोय की आपल्यावर जर अन्याय अत्याचार झाले तर आपण बसा जाळायचे की नाही. म्हणजे डायरेक्ट बसा जाळण्याची भाषाच तो करतो की जाळलंच पाहिजे. म्हणजे हे जे विचार आहे ना, अतिशय चिथावणीखोर आणि जहाल. तर हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यात कसे बसू शकतात? यांनी तर आपली लोकशाही खिळखिळी होईल. त्यामुळे आपल्या भारतामध्ये सुदृढ लोकशाही जर पाहिजे असेल तर हा कायदा अतिशय आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीच्या कारवाया ह्या आताच होत आहेत असं नाही, तर याच्या अगोदर सुद्धा झालेल्या आहे. म्हणजे नक्षलवाद्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना सुद्धा, कर्मा नावाचा होता, अनेकांना मारलेलं आहे याच्यामध्ये. त्यामुळे काँग्रेसने सुद्धा कारवाया केलेल्या आहे शहरी माओवाद्यांवरती, जंगलातल्या माओवाद्यांवरती सुद्धा. आणि आताचंही सरकार एक पाऊल पुढे टाकून कारवाई करते. मागच्या 2-2.5 महिन्यामध्ये जवळजवळ 400 एन्काउंटर झालेले आहेत छत्तीसगड आणि या सगळ्या जंगल पट्ट्यामध्ये. आणि त्यामुळे आता तर परवाचीच बातमी आहे की त्यांनी पत्र लिहिलं की युद्ध थांबवा नक्षलवाद्यांनी. म्हणजे ही चळवळ संपुष्टात येते आज आणि खूप मोठी समस्या आहे भारताला भेडसावणारी. त्यामुळे ही समस्या आता संपुष्टात आलीच पाहिजे आणि त्याच्यासाठी हा कायदा हा शहरी भागातल्या या सगळ्या फुटीरतावादी, नक्षलवादी जे काही मास्टर माइंड आहेत त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी हा कायदा अत्यंत गरजेचा आहे असं मला वाटतं. सर, हा कायदा कधीपर्यंत अस्तित्वात येईल आणि ह्याच्या प्रक्रिया काय राबवल्या जाणार आहे? म्हणजे तुम्ही जसं सांगताय की समाजामध्ये ह्या सगळ्या चळवळी, नक्षली चळवळी किंवा माओवादी चळवळी या विविध महापुरुषांच्या नावाने सक्रिय आहे. तर ह्या प्रक्रिया राबवताना त्यांच्यावर कुठंतरी आटोका आणला जाणार का किंवा त्या थांबल्या जातील का? समाजामध्ये इथून पुढे शहरी माओवाद आणि नक्षलवाद हा पूर्णपणे संपेल का सर? नक्कीच. मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये सध्याच्या गव्हर्नमेंटला पूर्ण मॅन्डेट आहे आणि त्यांनी हा कायदा पारितही केला असता, विधिमंडळावर मांडून लगेच पारित केला असता, परंतु तसं त्यांनी केलेलं नाहीये. तर एक जॉईंट कमिटी त्या ठिकाणी बसवलेली आहे. त्या जॉईंट कमिटीमध्ये दोन्ही विधिमंडळातले आणि विरोधी आमदार पक्षातले असे दोन्ही सदस्य त्या कमिटीमध्ये आहेत. आणि त्या कमिटीने लोकांकडनं, संघटनांकडनं सुद्धा सूचना मागवलेल्या आहेत. अशा हजारो सूचनाही त्यांना प्राप्त झालेल्या आहेत. आता या सगळ्या सूचनांचा ते विचार करतील, चर्चा करतील. कदाचित पुढे त्याच्यामध्ये काही संघटनांना प्रत्यक्ष त्याच्यामध्ये विचार मांडण्याची भूमिका मांडायची असेल तर ती मांडली जाईल. त्यामध्ये कोणते क्लॉजेस आहेत वेगवेगळे, त्याच्यात काही सुधारणा करायच्या आहेत का, तर त्याच्यामध्ये काही सुधारणा त्यांना वाटत असेल तर त्या सुधारणाही करतील ते. आणि नंतर कदाचित पुढच्या सेशनमध्ये वगैरे भविष्यामध्ये कायदा हा पारित केला जाईल आणि अस्तित्वात येईल. आणि कायदा पारित केल्यानंतर मला असं वाटतं की 100% काही बेकायदेशीर, फुटीरतावादी, माओवादी ज्या काही कारवाया शहरी भागांमध्ये चालतात तर ह्या कारवायांवरती नक्की आळा बसेल आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राची सामाजिक सुरक्षा ही अबाधित राहील. भारताची लोकशाही, महाराष्ट्राची लोकशाही ही अबाधित राहील. नाहीतर हे मंडळी सातत्याने इतका असंतोष समाजामध्ये पसरवणं, चिथावणीखोर भाषण करणं, आता रस्त्यावरती येऊन आपण लढलं पाहिजे अशा पद्धतीची भाषा, म्हणजे घटनात्मक कायदेशीर मार्गचा लोकांना न सांगता हिंसक मार्गाने आपण गेलो पाहिजे अशा पद्धतीचे भाषा हे करताना दिसतात, चिथावणी करताना दिसतात. आणि अनेक पद्धतीतनं सोशल मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल किंवा वेगवेगळे साप्ताहिक, मासिक त्यांचे जे चालतात त्याच्या माध्यमातून असेल, अशा अनेक माध्यमातून हा चिथावणीखोर किंवा माओवादी विचार पसरवला जातो. माइंडसेट तयार केले जातात त्या पद्धतीचे आणि उग्र एक प्रकारचे आंदोलन समाजामध्ये कसे घडतील आणि लोक एकमेकाच्या विरोधात कसे उभे राहतील, जातीमध्ये भेद कमी होण्यापेक्षा आणखीन कसे वाढतील आणि त्यांच्यामध्ये कसे युद्ध होईल की काय, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण करण्याचे हे लोक प्रयत्न करतात. ह्या कायद्यामुळे यांचं कंबरडं मोडेल, यांच्या या सगळ्या कारवायावरती प्रभावी प्रतिबंध त्या ठिकाणी येईल असं मला वाटतं. आणि या कायद्यातल्या शिक्षा सुद्धा फार मोठ्या नाहीयेत. त्यामुळे इनिशियल लेवलला अशा प्रकारे जर त्यांना जर अडवणूक झाली तर भविष्यातली मोठी संकट त्याच्यामध्ये टळतील आणि एक प्रकारे आपल्या लोकशाहीसाठी, घटनेसाठी आणि घटनात्मक ज्या काही संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांच्या सुरक्षिततेसाठी हा कायदा येणं अतिशय आवश्यक आहे असं मला वाटतं. सर, एक शेवटचा प्रश्न विचारतो. सर, विवेक विचार मंचाची
जी काय भूमिका आपण या कायद्याच्या जागरूकतेच्या समर्थनामध्ये आपण ठेवत आहोत. तर विवेक विचार मंच पूर्ण राज्यभरामध्ये या कायद्याविषयी अजून कशी जागरूकता निर्माण करणार आहे? काय प्रक्रिया कशा राबवल्या जाणार? समाजामध्ये हा जो संभ्रम पसरवत आहे फुटीरतावादी लोक किंवा ते चळवळी चालवणारे नक्षली माओवादी, विवेक विचार मंच याच्या संदर्भामध्ये कशी भूमिका राबवणार? विवेक विचार मंचाच्या सुरुवातीपासूनच आपण शहरी माओवाद हे अतिशय भयंकर वास्तव यांचं आहे आणि ते समाजासमोर आपण मांडतोय. अनेक ठिकाणी आपण त्यांच्या विरोधात तक्रारी देतोय, निवेदन देतोय, त्यांना एक्सपोज करण्याचं काम आपण करतोय आणि तसे अनेक पुरावे यांचे आपल्याकडे आहेत. आपण ते सातत्याने मांडत असतो, परंतु सामान्य नागरिकांना याचं वास्तव हे फारसं माहीत नसतं. त्यामुळे हे मांडायला लागतं. ते जर नाही मांडलं तर हे लोक संभ्रम पसरवतात. त्यामुळे ह्या कायद्याच्या सुद्धा जनजागृतीसाठी आम्ही कंबर कसलेली आहे. सूचनांमध्ये सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये अनेक सूचना त्या ठिकाणी दाखल केलेल्या आहेत. त्यासोबत महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आम्ही या संदर्भात व्याख्यानांचं आयोजन करतोय. विविध वकील मंडळी असेल, पत्रकार मंडळी असेल, लॉचे स्टुडंट असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील, संस्था संघटनांचे प्रतिनिधी असतील, या सर्वांसमोर आम्ही हा विषय घेऊन जातोय आणि हा कायदा कशासाठी पाहिजे, या शहरी माओवादाचा आणि फुटीरतावादी चळवळी ज्या आहेत, विविध चळवळी यांचं वास्तव किती भयानक आहे हे त्या ठिकाणी मांडतोय आणि कायद्याची आवश्यकता सुद्धा त्या ठिकाणी प्रतिपादित करतोय. आणि मला असं वाटतं की या संदर्भामध्ये अनेकांना लोकांना ही स्पष्टता आता येते की अशा पद्धतीचा कायदा गरजेचा आहे. कारण की अनेक घटना मागच्या काळात आपण बघितलेलं आहे की अतिशय जहाल प्रोवोकिंग अशा पद्धतीचे आंदोलनं किंवा साहित्य निर्माण केलं जातंय. त्याच्यावरती जर प्रतिबंध आणायचा असेल तर असा कायदा आवश्यक आहे. तर महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याविषयीच्या सर्व आवश्यक माहिती सागर शिंदेंनी आपल्याला दिली आहे. तर ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.